आज सोलर धुताना मी जर थोडंसं अंतर ठेवलं नसतं ना तर माझ्या हाताचे असे काही हाल झाले असते. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आज मी थोडक्यात वाचलो. नमस्कार मंडळी, मी यशराज सावंत. मी इथे फक्त व्ह्यूज किंवा फॉलोअर्स साठी व्हिडिओ बनवत नाही तर लोकांसाठी बनवतो. आजकाल जवळपास प्रत्येक घरावर शेतात सोलर पॅनल खूप ठिकाणी लावलेले आहेत. खूप लोक दुपारी किंवा उन्हात सोलर साफ करतात कारण त्यावेळी सोलर वरची धूळ दिसते आणि मग ते पाणी टाकून सोलरला स्वच्छ करतात. पण त्यावेळी सूर्यप्रकाश पडत असतो आणि सोलर पॅनल मध्ये डीसी करंट तयार होत असतो. त्यामुळे शॉक लागू शकतो, हात भाजू शकतो आणि काही वेळा ती गोष्ट जीवावरही येऊ शकते. माझ्या शेतकरी बांधवांनो, आपल्याला एखादा कुठला जागीरदार येऊन सांगणार नाही सोलर पासून सावधान राहा, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय. सोलर साफ करा पण संध्याकाळी 7:30-8 च्या नंतर किंवा सकाळी 7:30 च्या आधी. त्यावेळी सूर्यप्रकाश नसतो आणि धोका कमी असतो. आता बरेच स्वतःला तज्ञ समजणारे लोक कमेंट मध्ये येतील, अरे काही होत नाही, हा उगाच चुकीची माहिती पसरतोय, हा उगाच घाबरवण्याचा प्रयत्न करतोय, असे म्हणणारे सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये भेटतील. ज्यांना असं वाटत असेल त्यांना मी एकच सांगतो, जर तुम्हाला वाटत असेल की हे चुकीचं आहे तर हा व्हिडिओ स्किप करा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना आपल्या आयुष्याची आणि कुटुंबाची किंमत आहे. हा व्हिडिओ बनवायच्या आधी मी रिसर्च केला होता, त्यानंतरच हा व्हिडिओ अपलोड करतोय. म्हणूनच हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी आणि सोलर वापरणाऱ्या माणसापर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर एका सेकंदामध्ये फॉलो आणि लाईक करा. भेटूया लवकरच, तोपर्यंत जय महाराष्ट्र.